विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या सर्वांचं तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयातर्फे मी गदडे एच फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत. टुडे वी आर in the lesson number 14, which is a dual nature of radiations and matter. विद्यार्थी मित्रों, आपण आज या ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन्स अँड मॅटर या लेसनमधील काही पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. पूर्वी या लेक्चरमध्ये किंवा या लेसनच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये किंवा पाठीमागील व्हिडिओमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरून असणारे ऑब्झर्वेशन क्लिअर केले. अर्थात या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरून आपण एक लाईटचं नेचर क्लिअर केलं, ते म्हणजे लाईट हॅव अ पार्टिकल टाईप नेचर. परंतु आपल्यालाच माहिती असेल की सुरुवातीला वेव्ह थिअरी ऑफ लाईट या लेसनमध्ये सायंटिस्ट हायजीन या सायंटिस्टनी एक कन्सेप्ट क्लिअर केला होता, तो म्हणजे लाईट इज अ ट्रान्सफर टाईप वेव्ह नेचर. मीन्स radiations or light which is in the form of electromagnetic wave and it is in the form of radiations. Therefore we have to clear that light at earlier according to scientists which is in the form of wave, but from the experiment of photoelectric effect the nature of light is also पार्टिकल टाईप. विद्यार्थी मित्रो, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला लाईट ही एक रेडिएशनच्या स्वरूपात एनर्जी ट्रॅव्हल करत होती आणि ट्रॅव्हल करताना त्या ठिकाणी ती वेव्हच्या फॉर्ममध्ये एनर्जी ट्रॅव्हल करत होते. मात्र फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरून किंवा फोटो इलेक्ट्रिक या एक्सपेरिमेंटवरून लाईटचं नेचर हे पार्टिकल टाईप, त्याला आपण फोटॉन्स म्हटलं होतं, म्हणजेच लाईट ही पार्टिकल टाईप नेचरमध्ये देखील आपणास प्रूव्ह करता आली. याचा अर्थ या एका सिंगल डायग्रामून तुमच्या लक्षात आला असेल की लाईट ही ड्युअल नेचर प्रूव्ह करते, फॉर्म ऑफ वेव्ह अँड फॉर्म ऑफ पार्टिकल. ड्यू टू दॅट वी हॅव टू कन्सिडर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन्स. अर्थात आपण आणखी असाच एक पॉईंट या लेसनमध्ये कन्सिडर करणार आहे किंवा बघणार आहे, तो म्हणजे मॅटर विषयीचा. ज्या पद्धतीनं लाईटनी नेचर प्रूव्ह केला ते म्हणजे वेव्ह आणि पार्टिकल टाईप म्हणजे ड्युअल नेचर प्रूव्ह केलं, त्याच पद्धतीनं मॅटर देखील पार्टिकलचे स्वरूप असताना तो वेव्ह टाईप नेचर देखील प्रूव्ह करतो. म्हणजे जसं रेडिएशनचं ड्युअल नेचर प्रूव्ह केला तसंच मॅटर देखील ड्युअल टाईप ऑफ नेचरमध्ये आपणास या लेसनमध्ये क्लिअर करता येईल किंवा हा लेसन मॅटर ड्युअल टाईप नेचर कसं फॉर्म करतो हे क्लिअर होईल. त्यापूर्वी आपण लाईटचं जे नेचर प्रूव्ह केलं होतं, जे लाईट वेव्ह टाईप कन्सिडर केली होती, ही कोणत्या एक्सपेरिमेंटून केली होती किंवा कोणते फेनॉमेना होते, तर ते फेनॉमेना होते रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन ऑफ अ लाईट. आपणास माहिती आहे की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन किंवा पोलरायझेशन हे फेनॉमेना, या फेनॉमेनावरती रिझल्ट असा क्लिअर केला होता की लाईटचे नेचर हे वेव्ह टाईप आहे. अर्थात पार्टिकल नेचर कसं प्रूव्ह केला, तर सुरुवातीला याच लेसनमध्ये असणारा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा यासोबत असणारा कॉम्प्टन इफेक्ट किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशन या थेरीनुसार लाईटचं नेचर हे पार्टिकल टाईप आहे. म्हणजेच हा एक्सपेरिमेंट जे फोटॉनच्या स्वरूपात लाईटला कन्सिडर केला गेला, म्हणून या ठिकाणी आपण असं क्लिअर करू शकतो की हा जो पार्ट आहे सुरुवातीचा, हा ओव्हरऑल म्हणजे थोडक्यात हा सर्वांचा सार काढलेला आहे. म्हणजे वेव्ह टाईप नेचर वेव्ह थेरीनुसार अकॉर्डिंग टू वेव्ह थेरी, म्हणजे त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट असतील, हे फेनॉमेना असतील. लाईटचे नेचरचे पार्टिकल टाईप अर्थात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा कॉम्प्टन इफेक्ट किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशननुसार लाईटचे नेचर पार्टिकल प्रूव्ह केलं,
म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, means we have to now consider light is a dual type in nature, that is wave as well as particle. Clear? अर्थात हे फेनॉमेना तुम्हाला झालेले आहेत. हे फेनॉमेना तुम्ही वेव्ह थेरी ऑफ लाईटमध्ये परत एकदा स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की लाईट ही वेव्ह कशी, लाईटचं स्वरूप हे वेव्ह कसं आहे किंवा लाईटचं स्वरूप हे पार्टिकल टाईप कसं बनतं. तर अर्थात तुम्हाला हे दोन फेनॉमेना डिस्कस करावे लागतील. कोणते? एक वेव्ह थेरीमधले हे फेनॉमेना आणि पार्टिकल नेचरसाठी आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता याच्या ऑब्झर्वेशन आपण क्लिअर केलं होतं की लाईट ही पार्टिकल टाईप नेचर प्रूव्ह करते. अर्थात हा झाला इंट्रोडक्शन पार्ट या लेक्चर पूर्वीचा. आपणाचाच कोणता पॉईंट शिकायचा आहे की आपल्याला आज ह्या मॅटरविषयी देखील, मॅटर असताना आपण जनरली मॅटर कन्सिडर करतो पार्टिकलच्या स्वरूपात. मात्र मॅटर हा देखील तो प्रूव्ह करतो की जेव्हा तो मोशनमध्ये येईल मॅटर, कारण का मॅटरमध्ये आपण कन्सिडर करू शकतो की युनिव्हर्समध्ये कोणताही पदार्थ हा मॅटरमध्ये सामावला आहे. कोणतेही एक्झाम्पल आपण मॅटरसाठी कन्सिडर करू शकतो. ब्लॅकबोर्ड, पेन, chalk, book, every matter, every object to be now considered which is matter, and matter which is form of number of solid particle. Therefore, we have now to consider matter already which is in the form of particle. But if in a condition matter will also prove which is a wave type nature. मग बघा आता या वरच्या डायग्रामवरती तुमच्या लक्षात आलं असेल की लाईट तर ड्युअल नेचर प्रूव्ह करते. मात्र या मॅटर विषयी देखील आपल्याला आज असं समजावून घ्यायचं की असं आपण क्लिअर करणार आहे की मॅटर देखील पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह टाईप नेचर प्रूव्ह करतो. म्हणजे आपणाला या लेक्चरमध्ये, या लेसनमध्ये, या असणाऱ्या चालू लेसनमध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की मॅटर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये ड्युअल नेचर कसं आहे. म्हणून तर आपण आज या पॉईंटला सुरुवात करतोय. जो पहिला आजचा पॉईंट आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन्स अँड मॅटर. ओके. अर्थात मगाशी म्हटल्यानुसार लाईट ही ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे कन्सिडर केलं. याचं स्वरूप देखील केलं एक्सपेरिमेंटनुसार. जो पोलरायझेशनच्या ह्या फेनॉमिनानुसार नेचर ऑफ लाईट ही ट्रान्सफर टाईप वेव्ह आहे. त्याचप्रमाणे आणखी हे फेनॉमिना लाईटचे नेचर, मग ते रिफ्लेक्शन असतील, रिफ्रॅक्शन किंवा इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन किंवा पोलरायझेशन, हे सर्व फेनॉमिना लाईटचं वेव्ह टाईप नेचर प्रूव्ह करतात. म्हणजे मगाशी म्हटल्यानुसार फक्त लाईट ही कोणत्या स्वरूपात होती? लाईट ही वेव्ह टाईप होती. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स किंवा लाईट विच इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह अँड फोटो इलेक्ट्रिक इफेक्टनुसार किंवा फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटनुसार लाईट इज अ फॉर्म इन द पार्टिकल नेचर. ओके. आता हे दोन नेचर प्रूव्ह केल्यानंतर आपण आज या महत्त्वाच्या अशा पहिल्या पॉईंटला सुरुवात करतो. तो म्हणजे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन और वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ लाईट. क्लिअर? हा पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे की वेव्ह ॲज वेल ॲज पार्टिकल हे जे काही दोन कन्सेप्ट वेगवेगळे आहेत, हे दोन्ही कन्सेप्ट लाईटच्या बाबतीत कसे काय प्रूव्ह होतात हे आपणास समजावून घ्यायचं आहे. म्हणून आपणास हा जो सुरुवातीला पॉईंट दिसतो, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ EMR, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, और वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ अ लाईट. ना वेव्ह तर लाईट ही तर वेव्ह तर आहे, हे तर क्लिअर झालं. आता मात्र आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ती पार्टिकल कशी बनते किंवा पार्टिकल टाईप नेचर कशी प्रूव्ह होते हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करायचं आहे. इट इज अ पार्टिकल इन नेचर. आता हे पार्टिकल कसं काय कन्सिडर केलं, तर पार्टिकलचं जे काही नेचर आहे लाईटचं, हे आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरून प्रूव्ह केलं. किंवा जो काही फेनॉमेना याच्याशी रिलेटेड आहे तो म्हणजे कॉम्प्टन किंवा ब्लॅक बॉडी रेडिएशनचा. आता हा इफेक्ट काय आहे तर बघा, द फेनॉमेना ऑफ emission of electrons from a metal surface when radiation of appropriate frequency is incident on it. म्हणजे बघा आता या डायग्रामवरून लक्षात येईल की लाईटचं नेचर हे पार्टिकल केव्हा कन्सिडर करणार, तर मेटल सरफेसवरती सर्टन फ्रिक्वेन्सी किंवा सर्टन रेडिएशन इन्सिडेंट केलंय
तर या ठिकाणी असणाऱ्या या मेटल सरफेसमधून इलेक्ट्रॉन इजेक्ट होतात किंवा इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. या ठिकाणी हे जे काही लाईट आहे, हे लाईटचं जे काही इन्सिडेंट आहे, म्हणजे ही जी काही लाईट या ठिकाणी फॉल ऑन होते या सरफेसवरती, ही फॉल ऑन होताना ती वेव्हच्या स्वरूपात फॉल ऑन होत नाही, तर एक प्रकारच्या पॅकेट्स किंवा बंडल किंवा एनर्जी स्वरूपात ही या ठिकाणी इन्सिडेंट होते आणि याच पॅकेट्सला आपण नाव दिलं होतं फोटॉन्स. बरोबर. म्हणून हे फोटॉन्स पार्टिकल नेचर कसे प्रूव्ह करतात हे या एक्सपेरिमेंटमध्ये आपण क्लिअर केलं आहे. म्हणून हा एक्सपेरिमेंट काय सांगतो की फ्रॉम दॅट एक्सपेरिमेंट और फ्रॉम द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लाईट इज इन अ पार्टिकल इन नेचर. हा एक्सपेरिमेंट तुम्ही हे ऑब्झर्वेशन क्लिअर केले असतील, हा एक्सपेरिमेंट तुम्ही डिटेल समजून घेतला असेल, तर या एक्सपेरिमेंटचं लास्टली कन्क्लुजन हेच आहे की लाईटचं नेचर हे पार्टिकल टाईप आहे. क्लिअर. वेव्ह तर आहेच, परंतु ती लाईट नेचर पार्टिकल टाईप कशी बिहेव करते, तर हा एक्सपेरिमेंट आहे. परत एकदा तो समजून घ्या आणि या एक्सपेरिमेंट आपण एवढंच क्लिअर करू शकतो की फ्रॉम दॅट एक्सपेरिमेंट नाऊ वी हॅव टू क्लिअर दॅट द नेचर ऑफ अ लाईट इज वेव्ह बट इट इज ॲज वेल ॲज इट प्रूव्ज द पार्टिकल टाईप इन अ नेचर. क्लिअर. आता बघा, हे जर नेचर लाईटनं प्रूव्ह केला तर या थेरीनुसार हे पार्टिकल टाईप नेचर कसं काय, ह्याचे काही पॉईंट्स या ठिकाणी आपण कन्सिडर केलेत. म्हणजे हा जो काही एक्सपेरिमेंट आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लाईटला पार्टिकल टाईप इन नेचर कसा प्रूव्ह करतो, त्याचे काही हे ॲझम्पशन्स म्हणा किंवा त्याचे काही समजा कॅरेक्टरिस्टिक म्हणा. आता बघा, लाईट इंटरॅक्ट्स विथ मॅटर. जेव्हा रेडिएशन मेटलिक सरफेसवरती इन्सिडेंट केले तेव्हा ते जे काही फॉर्म होतं एनर्जीचा, म्हणजे जे काही रेडिएशन त्या मेटल सरफेसवरती इन्सिडेंट होत होते ते इन्सिडेंट होताना कशाच्या स्वरूपात होते, तर पॅकेटच्या स्वरूपात, एनर्जीच्या स्वरूपात. आणि याच सिंगल पॅकेटला, सिंगल ग्रुपला, सिंगल बंचला आपण क्वांटा म्हटलं होतं आणि याच क्वांटाला सायंटिस्टनी नाव दिलं होतं फोटॉन. म्हणजे बघा, सुरुवात कशी झाली की एखाद्या मेटॅलिक सरफेसवरती ज्यावेळेस आपण लाईट इंटरफर करतो किंवा इन्सिडेंट करतो किंवा लाईट त्या सरफेसला इंटरॅक्ट होते, त्यावेळेस इंटरॅक्ट होत असताना लाईट ही वेव्हच्या स्वरूपात न येता ती कशाच्या स्वरूपात येत असेल, तर ती एका प्रकारच्या पॅकेटच्या स्वरूपात येत असेल, बंडलच्या स्वरूपात येत असेल आणि या पॅकेट किंवा बंडलला क्वांटा म्हटलं गेलं आणि हेच सायंटिस्टनी ना फोटॉनच्या स्वरूपात त्या ठिकाणी दिलं. म्हणजे फर्स्ट पॉईंट क्लिअर होतो, एखाद्या मेटल सरफेसवरती लाईट इन्सिडेंट होत असताना ती लाईट फोटॉनच्या स्वरूपात येते, पॅकेटच्या स्वरूपात इन्सिडेंट होते. क्लिअर. पहिला पॉईंट. आता हा जो काही फोटॉन आहे, हा फोटॉन हॅज अ मोमेंटम और इट हॅज अ एनर्जी. म्हणजे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालं की तो जो काही फोटॉन आहे याची एनर्जी काढायला गेली तर E = H/v. P इज अ मोमेंटम, म्हणजे M × v, तो सर्टन वेलॉसिटीनं असेल. याचा अर्थ फ्रॉम दॅट एक्सपेरिमेंट सच फोटॉन हॅव अ momentum or a definite energy. Now, आणखी याच्याविषयी कन्क्लुजन assumption बघा, all photons associated with a momentum of a particular frequency and definite energy. म्हणजे जे काही फोटॉन्स आहेत हे सर्व फोटॉन्स एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीना व्हायब्रेट होईल किंवा एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीना ज्याच्यामध्ये जी काही एनर्जी असेल त्या सर्टन एनर्जीने ते काय होणार आहेत, मूव्ह होणार आहे. ना photons are electrically neutral, means there is a not affected by electric and magnetic field. हे जे काही फोटॉन्स आहेत, हे जे काही पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्सवरती कोणताही चार्ज नसणार आहे. पॉझिटिव्ह नाही आहे, निगेटिव्ह नाही आहे. अर्थात जर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज नसेल तर या फोटॉन्सला आपण न्यूट्रल कन्सिडर केलं गेलं आणि ह्या फोटॉन्सला असं आता म्हणता येईल, जर यांच्यावरती कोणताही चार्ज नसेल तर यांना कोणत्याही फील्डचा अफेक्ट होणार नाही किंवा यांना कोणत्याही फील्डमध्ये ठेवला असता किंवा या इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फोर्सचा याच्यावरती इफेक्ट होणार नाही. म्हणून दे हॅव इन अ न्यूट्रल सिच्युएशन. ना आता हे जे काही फोटॉन्स आहेत ज्यावेळेस कोलाइड होतात किंवा एक सिच्युएशन कन्सिडर केली त्याला आपण कोलिजन म्हणूया. हे सर्व फोटॉन ड्युरिंग कोलिजन होत असताना यांच्याविषयी
ड्युरिंग कोलिजन फोटॉनचं काही स्टडी केला आणि या फोटॉनच्या या कोलिजन सिच्युएशनला एनर्जी आणि मोमेंटमचं जो काही इक्वेशन प्रूव्ह झाले ते म्हणजे एनर्जी अँड मोमेंटम ऑफ फोटॉन विल कन्झर्व्ड. हे कन्झर्व केव्हा होईल तर ती एक सिस्टीम कन्सिडर केली. मग या सिस्टीमसाठी इनिशियल आणि फायनल मोमेंटम किंवा कायनेटिक एनर्जी इनिशियल किंवा कायनेटिक एनर्जी फायनल ही जर काउंट केली तर त्या ठिकाणी ती एनर्जी काय असेल, कन्झर्व असेल. म्हणजेच या ठिकाणी हा जो काही ड्युरिंग कोलिजनचा कन्सेप्ट होता, फोटॉन ज्यावेळेस अदर पार्टिकलला कोलाइड होत असतील त्यावेळेस ते एनर्जी ॲज वेल ॲज मोमेंटम ते कन्झर्व करतील. बट नंबर ऑफ photons are not conserved. Meanwhile, they will absorb or created. म्हणजे एनर्जी कन्झर्व करतील, मोमेंटम कन्झर्व करतील, पण नंबर ऑफ फोटॉन्स हे कन्झर्व होणार नाही. तर ते जे काही फोटॉन्स आहेत ते काही क्षणाला ॲब्सॉर्ब होतील, म्हणजे एकतर नष्ट होतील किंवा एकतर ते न्यूली क्रिएट होतील. म्हणजे बघा या ठिकाणी उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो, ज्यावेळेस आपण स्विच ऑन केला लाईटचा त्यावेळेस आपल्याला लाईट आपल्याला डोळ्यांनी समजते की लाईट ही प्रकाश टाकते. म्हणजे प्रकाश हा जो आहे तो आपण असा कन्सिडर करू शकतो की त्या ठिकाणी फोटॉन हे क्रिएट झाले. आणि ज्यावेळेस आपण स्विच ऑफ करतो त्यावेळेस फोटॉन जे आहेत ते फोटॉन हे ॲब्सॉर्ब झाले किंवा ते नष्ट झाले. म्हणजे याच एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो, नंबर ऑफ फोटॉन्स दे विल नाव डिस्ट्रॉयड. थोडक्यात ॲब्सॉर्ब किंवा क्रिएटेड हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. मात्र फोटॉनची संख्या ही कन्झर्व होत नाही असं हे या ठिकाणी ही थेरी सांगते. ना फोटॉन ऑलवेज मूव्ज विथ द स्पीड ऑफ लाईट. मग आपण असं का कन्सिडर केलंय, फोटॉन हे नाव का दिलंय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये जे काही पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सला बंडलचं नाव दिलं, पॅकेटचं नाव दिलं, एनर्जीचं नाव दिलं किंवा लास्टली सायंटिस्टने त्यांना फोटॉन म्हटलं. म्हणजे फोटॉन हे नाव का दिलं असेल तर त्याचा जो काही स्पीड आहे तो स्पीड एक्झॅक्ट किती आहे तर लाईटचा स्पीड एवढा आहे. दे हॅव नेव्हर रेस्ट मीन्स हे जे काही फोटॉन्स आहेत त्या लाईटच्या स्पीडने ते ट्रॅव्हल होतात. याचाच अर्थ सायंटिस्टनी या एक्सपेरिमेंटवरून, या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरून किंवा या ऑब्झर्वेशनवरून असं क्लिअर केलं की दे नेव्हर रेस्ट, दे विल कंटिन्यू मूव्ह विथ द स्पीड ऑफ लाईट. नाव लास्टली assumption ड्यू टू दॅट थेरी or from that experiment, mass of photons are not to be defined. म्हणजे मास हे फोटॉनचं मास काउंट करता येणार नाही, मेजरेबल नाही आहे. म्हणजेच रेस्ट मास ऑफ फोटॉन विल नाव कन्सिडर ॲज अ 0. अर्थात हे सगळे पॉईंट्स काय सांगतायत तर हे सगळे पॉईंट्स लाईटचं पार्टिकल टाईप स्ट्रक्चर प्रूव्ह करतायत. म्हणून या सर्व पॉईंटचं हेडिंग किंवा हा जो आजचा पॉईंट्स आहे, वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ EMR इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. क्लिअर. अर्थात हे जे काही पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स समजा तुमच्या लक्षात आले नसेल तर थोडक्यात या पॉईंटचं कन्क्लुजन आपण असं करू शकतो की जो वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ EMR आहे याचं कन्क्लुजन असं आपण करू शकतो की सुरुवातीला इफेक्ट ऑफ लाईट हा प्रूव्ह केला. म्हणजे कोणत्या एक्सपेरिमेंटनी, सपोज इंटरफरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल, पोलरायझेशन असेल किंवा फेनॉमेना रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन असतील, यांनी प्रूव्ह केलं की लाईटचे नेचर काय होतं, लाईट ही वेव्ह टाईप होते. बरोबर. पोलरायझेशन ऑफ लाईटनी काय केलं की एका पर्टिक्युलर प्लेनमध्ये लाईटचं व्हायब्रेशन हे आपण काय केले, पास केले, त्याला आपण प्लेन पोलराइज लाईट म्हणतो. म्हणजेच लाईटचे नेचर हे वेव्ह टाईप कसं आहे ते हे सर्व या एक्सपेरिमेंटनं प्रूव्ह केलं. मात्र फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट यांनी लाईटचे नेचर हे फोटॉन टाईप पार्टिकल्स आहेत किंवा फोटॉन पार्टिकल्स म्हटलं तरी काही या ठिकाणी चुकीच ठरणार नाही. तर लाईट हे पार्टिकलच्या स्वरूपात फोटॉन असोसिएट विथ मोमेंटम और पर्टिकल फ्रिक्वेन्सी और डेफिनेट क्वांटम एनर्जी असे या ठिकाणी पार्टिकलच्या स्वरूपात लाईटचं या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे फ्रॉम द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फोटॉन associated with a definite quantum energy or particular frequency or they have a momentum, therefore
These all things will be now prove in a particle. या सर्व गोष्टी कशामध्ये असतील तर प्रत्येक पार्टिकलमध्ये ह्या सर्व गोष्टी येतील. म्हणून लाईटचं स्ट्रक्चर किंवा लाईटचं जे काही नेचर आहे ते वेव्ह ॲज वेल ॲज पार्टिकल टाईप हे प्रूव्ह होतं. अर्थात अकॉर्डिंग टू बोथ थिअरीज नेचर ऑफ रेडिएशन्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह ॲज वेल ॲज इन अ पार्टिकल्स ते फोटॉनच्या स्वरूपात आहे हे प्रूव्ह होईल लेटर ऑन. मग आता जर हे लाईटचं नेचर दोन्ही प्रकारचं असेल तर या ठिकाणी याच्यावरती एक्सपेरिमेंटली जरी प्रूव्ह झालं नसलं तरी हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करण्यासाठी अगोदर डी ब्रॉग्ली या सायंटिस्टनी, ज्याला डी ब्रॉय म्हटलं जातं, या सायंटिस्टने एक थेसिस मांडलं ज्याला आपण हायपोथेसिस म्हणूया. आणि या हायपोथेसिसमध्ये लाईट ही ड्युएल टाईप स्ट्रक्चर किंवा ड्युएल टाईप नेचर आहे असं एक अजम्पशन क्रिएट केलं किंवा असा एक थेसिस मांडला. आणि याच थेसिसला पुढे जाऊन डेव्हिसन आणि जर्मन या सायंटिस्टने हे प्रूव्ह करून दाखवलं की जर लाईटचे नेचर हे पार्टिकल हे प्रूव्ह करता येत असेल आणि हे जर थेसिस खरं होत असेल तर या ठिकाणी ही थेरी ISC पुट फॉरवर्ड झाली. आणि या थेरीनुसार, या डी ब्रॉग्ली हायपोथेसिसनुसार सायंटिस्ट डेव्हिसन अँड जर्मनने एक एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये हे प्रूव्ह झालं की लाईट ही पार्टिकल टाइप नेचर प्रूव्ह करते. सच फेनॉमिना इज कॉल्ड ॲज अ वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. क्लिअर? तर अशा पद्धतीनं हा जो काही कन्सेप्ट आहे हा सगळा कन्सेप्शल आहे. इथं आपल्याला सगळे ॲजम्पशन हे गृहीत धरावे लागतील. ह्या थेरी आपल्या सर्वांना माहीत असतील तर हे पॉईंट तुमच्या लक्षात येतील. अर्थात या ठिकाणी वेव्ह पार्टिकलमध्ये दोन फेनॉमिनाचं सार आहे. वेगवेगळ्या फेनॉमिना लाईटचे स्ट्रक्चर, लाईटचे नेचर वेव्ह टाईप कसं प्रूव्ह केलं आणि पार्टिकल अकॉर्डिंग टू फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट लाईट ही पार्टिकल टाईप नेचर कसे प्रूव्ह करते. म्हणून तर या दोन्ही फेनॉमिनाला नाव दिलंय वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ EMR. EMR ही दोन्ही नेचर प्रूव्ह करते, एक वेव्ह आणि दुसरं पार्टिकल, म्हणून तर याला ड्युएलिटी असं नाव दिलंय. क्लिअर? तर हा पहिला आजचा पॉईंट होता ज्या पॉईंटमध्ये आपण वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ EMR ची क्लिअर केली. सेम असाच आजचा एक दुसरा पॉईंट आहे जो वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटर. अर्थात आपणास माहिती असेल की मगाशी म्हटल्यानुसार मॅटर म्हणजे युनिवर्समध्ये असणारा प्रत्येक ऑब्जेक्ट आपण मॅटर कन्सिडर करतो. मॅटरमध्ये हर एक गोष्ट येत असेल तर जनरली आपण सुरुवातीला असे एक मॅटरचे डेफिनेशन करतो, एव्हरी मॅटर इट फॉर्म्स अ स्मॉलेस्ट पार्टिकल. म्हणून सुरुवातीलाच मॅटरचं कोणतं स्वरूप असेल तर मॅटरच्या स्वरूपात हे पार्टिकलच्या स्वरूपात असेल. किंवा आता या मॅटरच्या स्वरूपात जर वेव्ह टाईप बनवायचा असेल तर अशा या पद्धतीनं जर मॅटर वेव्ह टाईप नेचर प्रूव्ह करत असेल तर आता या पॉईंटला म्हणू शकतो की वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटर. क्लिअर? लक्षात येईल? हा दुसरा पॉईंट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ऑलरेडी आपण पहिला पॉईंट प्रूव्ह केला. इथे काही होतं, इथे लाईट होती. लाईटनं नेचर कोणतं प्रूव्ह केलं अगोदर? वेव्हचा. नंतर लाईटला प्रूव्ह कोणतं करता आलं? पार्टिकलचा. सेम मॅटरला देखील मॅटर असताना पार्टिकलच्या स्वरूपात आहे. मग मॅटर हा वेव्ह टाईप नेचर केव्हा प्रूव्ह करतो? अर्थात या पॉईंटमध्ये आपल्या लक्षात येईल. बरोबर? या पॉईंटला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर कन्सेप्ट समजून घ्या की आपल्याला काय शिकायचं आहे. म्हणजे कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की जसं लाईटचं ड्युएल टाईप नेचर प्रूव्ह केला तसंच मॅटरचं ड्युएल टाईप नेचर प्रूव्ह करायचं आहे. ओके? मॅटर और मटेरियल पार्टिकल शोज वेव्ह लाईक नेचर हे आज आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे की मॅटर असेल, मटेरियल पार्टिकल असेल, मटेरियल ऑब्जेक्ट असेल, कोणताही ऑब्जेक्ट हा वेव्ह लाईक नेचर केव्हा प्रूव्ह करेल तेव्हा आपल्याला वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटरची क्लिअर होईल. यासाठी एक कंडिशन आहे बघा. कंडिशन कोणती? तर ऑल द मटेरियल ऑब्जेक्ट इन द मोशन. म्हणजे मटेरियल पार्टिकल्स वेव्ह टाईप नेचर केव्हा प्रूव्ह करतील तर मटेरियल ऑब्जेक्ट हे जे काही पार्टिकल असतील, हे जे काही मॅटर जो काही आपण जो कन्सिडर करणार ते मॅटरला मटेरियल नाव दिलं. मटेरियल ऑब्जेक्ट हे कोणत्या सिच्युएशनमध्ये असतील तर त्या ठिकाणी
मोशन सिच्युएशनमध्ये. जर हे मटेरियल ऑब्जेक्ट मोशनमध्ये नसतील तर वेव्ह नेचर हे प्रूव्ह करू शकणार नाहीत. अर्थात हे सर्व पार्टिकल ज्यावेळेस या कंडिशनमध्ये असतील, दे आर इन अ मूव्हिंग कंडिशन, दे आर इन द सिच्युएशन ऑफ मोशन, देन these material particles will now prove a nature of wave type of a matter. ओके, अर्थात हे जे काय अजम्पशन आहे, हे अजम्पशन सुरुवातीला डी ब्रॉग्लीनी मांडलं आणि या डी ब्रॉग्लीच्या या अजम्पशनवरती एक इक्वेशन दिलं डी ब्रॉग्लीनी. ते म्हणजे देर इज अ सिमेट्री ऑफ मॅटर विच विल proves the particle as well as waves. आता हे इक्वेशन कसं प्रूव्ह केलं किंवा हे सेंटेन्स का म्हटलं असेल बघा. अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, एव्हरी मुव्हिंग पार्टिकल हॅज अ वेव्ह असोसिएटेड विथ. वरती जी कंडिशन सांगितली तीच डी ब्रॉग्लीने या ठिकाणी अशी मांडली की कोणताही पार्टिकल ज्यावेळेस मुव्हिंग सिच्युएशनमध्ये असेल त्यावेळेस त्याच्यासोबत वेव्ह असोसिएट होते किंवा त्याला वेव्ह प्राप्त होते. म्हणून कंडिशन अशी म्हटली की एव्हरी मुव्हिंग पार्टिकल हॅव अ वेव्ह असोसिएटेड विथ. अर्थात या कंडिशनला तर या ठिकाणी आपण मगाशी क्लिअर केलं होतं की कोणताही मॅटर, कोणताही ऑब्जेक्ट जर तो मुव्हिंग कंडिशनमध्ये असेल तर त्याच्यासोबत वेव्ह ही असतेच. ओके, आता वेव्ह असेल हे कशावरून क्लिअर करणार? सच फेनॉमेना इज कॉल्ड ॲज अ वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. जर असं घडून आलं तर या फेनॉमेना आपण असं नाव देता येईल की वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. इट इज पॉसिबल. अर्थात या हायपोथेसिसवरती सायंटिस्ट डेव्हिसन अँड जर्मन्सनी एक एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये मॅटर असेल, कोणतेही मटेरियल असेल, अर्थात त्यांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनवरती हा एक्सपेरिमेंट केला आणि या इलेक्ट्रॉनची त्या ठिकाणी वेव्ह टाईप म्हणजे थोडक्यात वेव्हलेंथ डिटेक्ट केली. जर हा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असेल मग मोशनमध्ये असल्यानंतर तो वेव्ह असोसिएट करेल आणि वेव्ह असोसिएट केला असेल तर तो पर्टिक्युलर वेव्हलेंथ मेजर करेल. मग त्याची वेव्हलेंथ ही प्रूव्ह करता आली आणि या एक्सपेरिमेंटमध्ये त्या इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ डिटेक्ट करता आली. ती होती 1.6 अँगस्ट्रॉम युनिट किंवा 0.165 नॅनोमीटर. याचा अर्थ जर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ डिटरमाइन करता येत असेल, अर्थात इलेक्ट्रॉनला मूव्हिंग कंडिशनमध्ये ठेवलं, इलेक्ट्रॉनला मोशन कंडिशनमध्ये असेल तर तो इलेक्ट्रॉन म्हणजेच त्याच्याची सोबत वेव्ह असोसिएटेड होते, हे क्लिअर होतं. मग आता इलेक्ट्रॉनला जर मॅटर म्हटलं तर इलेक्ट्रॉन म्हणजेच तो मॅटर किंवा एलिमेंटरी पार्टिकल तो वेव्ह असोसिएट करतो, हे क्लिअर होतं. आणि याच्यावरून आपल्याला असं क्लिअर होईल की कोणताही मॅटर पार्टिकल ॲज वेल ॲज वेव्ह नेचर प्रूव्ह करतो. म्हणजेच वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर सोबत देखील हे प्रूव्ह होतं. अर्थात these theories confirmed therefore nature of matter in the form of waves. हे क्लिअर झालं आणि याच वेव्हजला असं नाव दिलं, these waves are called as a matter waves. Therefore this is possible only with a microscopic or elementary particles. म्हणजे हे कोणाशी पॉसिबल आहे? हे कोणत्या पार्टिकलशी पॉसिबल आहे? तर हे मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट किंवा एलिमेंटरी पार्टिकल ज्याला आपण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, अर्थात या ठिकाणी हे एलिमेंटरी पार्टिकल म्हणतो. म्हणजे चार्ज इलेक्ट्रॉनचा काढला, प्रोटॉनचा काढला किंवा सपोज इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनचे जर आपण एलिमेंटरी पार्टिकल कन्सिडर केलं किंवा यांना जर आपण मायक्रोस्कोपिक पार्टिकल कन्सिडर केलं तर या ठिकाणी हे पॉसिबल आहे. म्हणजेच हे जे काही अजम्पशन आहे मॅटरचं हे या ठिकाणी प्रूव्ह होईल. हे मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्टसाठी किंवा मॅक्रोस्कोपिक पार्टिकलसाठी प्रूव्ह होत नाही. याचा अर्थ याच्यावरून हे क्लिअर होईल किंवा अर्थात या ठिकाणी नेक्स्ट स्लाइडला एक एक्झाम्पल दिलं आहे. हे एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल की ही जी काही मॅटर वेव्ज आहे ही मॅटर वेव्ज पॉसिबल केव्हा आहे तर ही मॅटर वेव्ज मायक्रोस्कोपिक किंवा एलिमेंटरी पार्टिकल्सची पॉसिबल आहे. याचे एक्झाम्पल आहे जे पुढच्या स्लाइडमधून तुमच्या लक्षात येईल की मॅटर वेव्ज कोणाशी आणि कशी क्लिअर होईल. आता बघा या ठिकाणी
परत एकदा तोच पॉईंट आपण कन्सिडर केला जो वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी ऑफ मॅटरचा, अर्थात पेज नंबर 321 किंवा 390 या पेजवरती एक एक्झाम्पल आहे जे 14.5 नंबरने एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल त्या ठिकाणी बुकमध्ये सॉल्व करून दिलेलं आहे आणि असंच एक एक्झाम्पल 320 पेजवरती आहे. अर्थात ह्या दोन एक्झाम्पलमध्ये काय डिटेल केलं आहे मी तेवढंच सांगतो, कारण हे ॲक्च्युली एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी सोडून दिलं आहे. हे जर तुम्ही एक्झाम्पल बारकाईने बघितलं तर लास्टली या ठिकाणी लॅम्बडा डिटरमाइन केला आहे, म्हणजे वेवलेंथ डिटरमाइन केलं आहे. हे एक्झाम्पल काय आहे? अ स्टुडंट वे 45 kg is running with a speed of 8 km/h on a footpath 2 meter wide. आता हे हाच एक्झाम्पल आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया की एक विद्यार्थी आहे जसे वेट 45 आहे आणि तो 8 km/h रन होत आहे. याचा अर्थ आता या पार्टिकलला आपण मॅक्रोस्कोपिक कन्सिडर केलं, मायक्रोस्कोपिक नाही, कारण का तो विद्यार्थी आहे ज्याचं वजन 45 kg आहे. मग जो वजनाने जर जास्त असेल तर याला आपल्याला मायक्रोस्कोपिक म्हणता येणार नाही. म्हणजे मगाचा जो काही लॉ आहे, मगाचा जो काही वेव्ह पार्टिकलचं ड्युअलिटी मॅटरचा कन्सेप्ट आहे, हा मॅक्रोस्कोपिकसाठी कसा अप्लाय होत नाही. तर ह्याचं लास्टला आपण केव्हा हा कन्सिडर करणार आहे? जर हा आपण मगाशी म्हटल्यानुसार मॅटरमध्ये कोणी आला, तो विद्यार्थी असेल, फळा असेल, कार असेल, गाडी असेल, ऑब्जेक्ट असेल, मे बी, मग त्याला मोशनमध्ये कन्सिडर केलं तर तो वेव्ह प्राप्त होणार आहे. मग हा विद्यार्थी जर रनिंग सिच्युएशनमध्ये नेला, मोशनमध्ये नेला, तर तो वेवलेंथ प्राप्त करेल. नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ तो फार करत असेल तर आपल्याला वेवलेंथ मिळेल, आणि जी वेवलेंथ लॅम्बडा स्वरूपात बाय फॉर्म्युला लॅम्बडा इज टू बी डिटरमाइन विच इज h/p. h प्लँक्स क्वांटम नंबर, p मोमेंटम माहिती आहे आपल्याला, मास इंटू वेलॉसिटी. मास म्हणजे ज्या ठिकाणी वेटचं रूपांतर मासमध्ये करूया, इंटू वेलॉसिटी. रनिंग विथ स्पीड दिलाय 8 किलोमीटर. याचाच अर्थ ह्या सर्व क्वांटिटी इथं पुटअप केल्या तर या विद्यार्थ्याची एक वेवलेंथ काढता येईल. ती वेवलेंथ डी ब्रॉग्ली या नावाने ओळखलं जाईल. फॉर द स्टुडंट द डी ब्रॉग्ली वेवलेंथ इज टू बी कॅल्क्युलेटेड. नाव आन्सर इज, आता समजा आन्सर असं आलं, किती आलं बघा, 6.63 इंटू 10⁻³ मीटर. आता हे -36 आहे, आपण 10⁻10 पर्यंत काउंट करू शकतो. म्हणजे काउंट करण्यात येणारे युनिट हे अँगस्ट्रॉम युनिट जे सर्वात लहान आहे, अर्थात त्याची पॉवर जी आहे -10 आहे, मात्र इथं -36 आहे. मग -10 पर्यंत आपण काउंट करता येईल. -10च्या पुढे -36ला आपल्याला मेजरेबल करता येणार नाही. म्हणजे फक्त या ठिकाणी कन्क्लुजन असं काढूया की मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्टसाठी हा वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर हा ॲप्लिकेबल होत नाही. अर्थात याच एक्झाम्पलच्या ऐवजी इकडे एक दुसरं एक्झाम्पल घेतलं जे 14.6 320 पेज नंबरवरचा. या ठिकाणी एक्झाम्पल बघा, कॅल्क्युलेट द डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ एन इलेक्ट्रॉन मूव्हिंग विथ अ कायनेटिक एनर्जी 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट पासिंग थ्रू अ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर 2 अँगस्ट्रॉम युनिट. थोडक्यात इथे एका स्टुडंटची डी ब्रॉग्ली वेवलेंथ डिटरमाइन केले. या ठिकाणी आता इलेक्ट्रॉनची डी ब्रॉग्ली वेवलेंथ डिटरमाइन करायचे. इथं कन्सेप्ट तोच आहे, ऑब्जेक्टला मोशनमध्ये ठेवला, इथे स्टुडंट मुव्हिंग कंडिशनमध्ये आहे, इथे इलेक्ट्रॉन देखील मुव्हिंग कंडिशनमध्ये आहे. मात्र इथे स्टुडंटला मॅक्रोस्कोपिक बॉडी कन्सिडर केलं आणि इथे इलेक्ट्रॉनला मायक्रोस्कोपिक किंवा इलेमेंटरी पार्टिकल कन्सिडर केलं, स्मॉलेस्ट पार्टिकल कन्सिडर केलं. तर आता स्मॉलेस्ट पार्टिकलसाठी वेवलेंथ या ठिकाणी आन्सर येतं 1.23 10⁻10 मीटर, अर्थात 1.23 अँगस्ट्रॉम युनिट. मग हे आन्सर जे आहे हे आन्सर मेजरेबल आहे. हे जे आन्सर आहे ते हे आन्सर मेजरेबल नाही. म्हणून आता या दोन एक्झाम्पलवरून असे क्लिअर करू शकतो की येणारा आन्सर केव्हा मेजरेबल असेल तर येणारा आन्सर हे अँगस्ट्रॉम युनिटमध्ये येत असेल तर ते मेजरेबल आहे, मीटरमध्ये येत असेल ते मेजरेबल आहे. मात्र या -10च्या पॉवरच्याही पलीकडे येत असेल तर ते मेजरेबल नाही, असं सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार त्यावेळेस येणारी जी काही वेवलेंथ आहे ती डिटरमाइन करता येत नाही. म्हणून मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्टसाठी, मॅक्रोस्कोपिक मॅटरसाठी हा जो काही वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी नेचर हा मॅटरला प्रूव्ह होत नाही, लागू होत नाही. पण तो कोणासाठी लागू होतो तर तो हा इलेमेंटरी किंवा मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्टशी लागू होतो.
कारण यांची वेवलेंथ ही काउंटेबल आहे, मेजरेबल आहे. म्हणून या ठिकाणी आपण हा जो पॉईंट आहे हा पॉईंट क्लिअर करूया. वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर. मॅटर ऑलरेडी पार्टिकलच्या स्वरूपात असेल, परंतु मॅटर हा वेव्ह देखील नेचर प्रूव्ह करतो. केव्हा? तर तो मुव्हिंग कंडिशनमध्ये येईल, मोशनमध्ये असेल तेव्हा. म्हणून असं या ठिकाणी वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करता येईल. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी 2 पॉईंट क्लिअर केलेत. हे दोन्ही पॉईंट कन्सेप्च्युअल आहेत. अर्थात तुम्ही सुरुवातीची जोपर्यंत थेअरी करणार नाही, सुरुवातीची जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट करणार होणार नाहीत, जो इंटरफरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल, पोलरायझेशन किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल, हे समजून घेतल्यानंतर हे आजचे दोन्ही पॉईंट तुम्हाला समजण्यास मदत होईल. थोडक्यात हे दोन्ही पॉईंटची समरी या ठिकाणी मी अशी मांडतो की आपण सुरुवातीला फोटॉन याला पार्टिकल म्हटलं होतं, आणि आता हा फोटॉन जेव्हा मोशनमध्ये येईल तेव्हा तो काय प्राप्त करेल? तो वेव्ह प्राप्त करेल. क्लिअर? बघा, फोटॉन जो पार्टिकल मुव्हिंग सिच्युएशनमध्ये येईल तो काय प्राप्त करेल? तर वेव्ह प्राप्त करेल. किंवा पार्टिकलला मोशन दिली, पार्टिकलला एक प्रकारची सिच्युएशन दिली, एक प्रकारची कंडिशन दिली, तर त्या पार्टिकलचे रूपांतर वेव्हमध्ये होतं. एवढं तरी क्लिअर होईल. आणि वेव्ह जे लाईट आहे जी एखाद्या मेटॅलिक सरफेसवरती इंटरॅक्ट केली, अर्थात त्या वेव्हचं रूपांतर आता कशात होईल? तर ते परत पार्टिकलच्या स्वरूपात होईल. म्हणजे या ठिकाणी पार्टिकल वेव्ह बनेल किंवा वेव्ह पार्टिकल बनेल. म्हणजे वेव्ह किंवा पार्टिकल, फोटॉन किंवा वेव्ह हे दोन्ही म्हणजे ज्याला आपण ड्युॲलिटी नेचर प्रूव्ह करतात. मग ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात असतील किंवा ते मॅटरच्या स्वरूपात असतील. तर या छोट्याशा या टेबलवरून तुमच्या लक्षात येईल की फोटॉन ॲज वेल ॲज वेव्ह which proves waves are particle duality of matter or which wave particle duality of EMR. Okay, thank you. Bye.